नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी विजय भूजल शोधक, भूजल शोध आणि कृषी जगत या स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोरवेलबद्दल माहिती, विहिरीबद्दल माहिती, तसेच आपण कृषी क्षेत्राबद्दल वेगवेगळ्या घडामोडीबद्दल किंवा उत्पादन वाढीबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती प्रस्तुत करत असतो. तर आपल्याला माहिती की आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, तर पाऊस सर्वकडं चालू आहे. त्यामुळं फील्डमध्ये किंवा शेतामध्ये आपल्याला बोरवेल तपासणीसाठी किंवा पॉईंट देण्यासाठी जाता येत नाही. तरी बोरवेल पॉईंट देणे किंवा तपासणी हे दिवाळीनंतर प्रामुख्याने चालू होते. तर आपणास माहिती आहे की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहिली की बोरवेल कशी तपासली जाते. तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तांब्याचे 3 प्रकारचे रॉड आहेत, लोखंडाचे 2 प्रकारचे रॉड आहेत, नारळ आहे. आपण तवा नारळाचा प्रयोग करतो, लिंबाच्या काडीवर पाहतो, दगडाने पाहतो. त्याचप्रमाणे हातावर तांब्या किंवा हातावर पाण्याने भरलेली कळशी घेऊन सुद्धा आपण बोरवेलचे पॉईंट चेक करतो. तर बोरवेल घेणे हा चर्चेचा विषय किंवा हा सांगण्याचा विषय नाही आहे. तर ॲक्च्युली शेतामध्ये फील्डमध्ये जाऊन तो तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागतं. त्याला खूप प्रॅक्टिस करावी लागते. ज्याचं प्रॅक्टिस चांगला आहे, अनुभव चांगला आहे, तो हे चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो. पण प्राथमिक माहिती पाहिली तर आपल्याला प्राथमिक माहिती हे घेणं गरजेचं आहे की ज्याच्या माहितीच्या आधारे आपण क्षेत्रामध्ये किंवा प्रत्यक्षात ग्राउंडमध्ये जाऊन आपण बोरवेलच्या लाईन, पाण्याच्या लाईनची तपासणी करू शकतो आणि बोरवेलसाठी आपण पॉईंट देऊ शकतो. तर याच्यासाठी काय गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आजूबाजूची भौतिक परिस्थिती किंवा भौगोलिक परिस्थिती हे माहिती असणं गरजेचं आहे. त्या क्षेत्रातला इतिहास जो आहे, पडदे किती फुटाला लागतात, हे क्षेत्र विहिरीसाठी योग्य आहे किंवा ह्या क्षेत्रामध्ये किंवा ह्या भौगोलिक परिस्थितीमध्ये हे बोरवेलसाठी हे क्षेत्र योग्य आहे, हे आपल्याला बेसिक किंवा ही जी इतिहास हा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी विहिरीला पाणी लागतं तर किती फुटाला लागतं, ह्या ठिकाणी बोरवेलला पाणी लागतं तर पहिला पडदा किती लागतो, दुसरा किती लागतो, तिसरा किती लागतो किंवा पडदे कशा प्रकारचे लागते, हे पूर्वीचा इतिहास किंवा पूर्वीची हिस्ट्री असते. तर हे पहिले आपल्याला माहिती करून घेणं किंवा जाणून घेणं गरजेचं असतं. तर त्या पद्धतीने आपण त्या क्षेत्रात जाऊन विहिरीसाठी किंवा बोरवेलसाठी पॉईंट हे आपण देऊ शकतो. सर्वप्रथम अतिशय महत्त्वाचं म्हटलं म्हणजे बोरवेलला जे पाण्याचे पडदे लागतात ते सळ टाईप लागतात किंवा फ्लो लागतो. पाझराचं पाणी आपल्याला बोरवेलला शक्यतो चालत नाही. तर अशा प्रकारचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सळ जर असतील तर आपण त्या ठिकाणी बोरवेल घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला आपण पाणी तपासायचा प्रयत्न करतो किंवा बोरवेलसाठी पॉईंट काढायचा प्रयत्न करतो, तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तो बोरवेल पॉईंटची जागा ही शक्यतो आपल्याला 150, 200, 300 फुटाहून लांबून अंतरावरून आपल्याला मार्क करता आली पाहिजे किंवा ते परिसर जो आहे तो आपल्याला 200-300 फुटाहून लांबून अंतरावरून आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्यासाठी प्रामुख्याने आपल्याकडे तांब्याचे रॉड आहेत, लोखंडी रॉड आहेत आणि नारळ आहे. तर या प्रकारे आपण क्षेत्रात किंवा प्रत्यक्ष ग्राउंडमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने हे लांबून पाण्याचा पॉईंट आपण अंदाज मार्क करत असतो किंवा देत असतो. किंवा काही पानडे आहेत की ते फिरून नारळाच्या सहाय्याने किंवा रॉडच्या सहाय्याने ते पॉईंट मार्क करतात. परंतु पाण्याचा पॉईंट शोधताना शक्यतो 200-300 फूट अंतरावरून आपल्या रॉडची जशी मुवमेंट होते किंवा रॉडची दिशा धावतात किंवा नारळची दिशा दाखवतो त्या दिशेला 200-300 फुटावरून आपल्याला तो पॉईंट काढता आला पाहिजे किंवा ती जागा आपल्याला अंदाजे मार्क करता आली पाहिजे की जेणेकरून तिथे पाण्याचा फ्लो आपल्याला चांगला भेटेल
आणि ज्या ठिकाणी पाण्याची ओढ आहे, आता आपण सर्व क्षेत्र फिरतो पाहतो, परंतु उथळ ठिकाणी किंवा अशा ठिकाणी पॉईंट देणं चुकीचं आहे. ज्या ठिकाणी पाण्याचं एकत्रीकरण येतं किंवा जास्त ओढ आहे आणि पाणी त्या ठिकाणी थांबलं जातं, अशा ठिकाणी जर बोरवेल घेतल्या तर ते बोरवेल जास्त काळ टिकतात आणि त्या चांगल्या पद्धतीने पाणी भेटतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. तर ते आपण रॉडच्या साहाय्याने किंवा नारळाच्या साहाय्याने 200-300 फुटाच्या अंतरावरून आपण ते मार्क करत असतो किंवा ती जागा आपण निश्चित करण्यासाठी सिलेक्ट करत असतो. दुसरं पाहिलं तर आपल्याला बोरवेल जे आपण घेतो, या बोरवेलमध्ये जे पाणी राहतं किंवा जे आपल्याला पडदे मिळतात, तर हे पडदे जे आहेत हे कच्च्या मातीतले आहेत, मातीतले आहेत किंवा दगडगोट्यातले आहेत, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जर कच्च्या मातीतले पडदे असतील, मातीतले पडदे असतील तर ते मुजण्याची शक्यता राहते. परंतु दगडगोटे आहेत, दगडातले पडदे आहेत पाण्याचे, जे पाण्याच्या दगडाच्या खाचीतून किंवा साण्यातून किंवा असं लाईन टाईप हे पाणी जे असणं गरजेचं आहे ते आपल्या बोरवेलला मिळणं गरजेचं आहे. की जे दगडगोट्यातून पाणी जे राहतं किंवा सांदीतून किंवा खाचीतून पाणी जे येतं बोरवेलमध्ये, त्यामुळे बोरवेल मुजत नाही. पण मऊ मातीतलं जर बोरवेल असेल, कच्च्या मातीतलं बोरवेल असेल तर ती मुजण्याची शक्यता असते. तर दगडातून येणारे पाणी किंवा साण्यातून किंवा सांदीतून येणारे जे पाणी आहे हे आपल्याला रॉडवर आपल्याला शक्यतो चांगल्या प्रकारे मार्क करता येतं आणि नारळासुद्धा आपण याचा अंदाज घेऊ शकतो. रॉडवर कसं तुम्ही विचाराल की कशा पद्धतीने तुम्ही हे करता, हे दगडातलं आहे मातीतलं आहे. कारण रॉडची मुवमेंट जी आहे ही स्लो होणं किंवा फास्ट होणं किंवा त्याचा तीव्रता जी आहे फिरण्याची किंवा त्याचं क्रॉस मारण्याची, याच्यानुसार आपण ते पाणी जे आहे मातीतलं आहे, कच्च्या मातीतलं आहे की दगडातलं आहे किंवा मुरमातलं आहे आपण जाणू शकतो. आणि दुसरी गोष्ट, नारळावर कसं म्हणाल तर नारळा उचलण्याचा जो स्पीड आहे, बोरवेलला जे पाणी लागतं हे स्पीडनं येणारं पाणी याचा अर्थ आहे की ते कडक रानातलं पाणी आहे, कच्च्या मातीतलं पाणी नाही आहे. तर अशा पद्धतीनं हे प्रॅक्टिकली अनुभव जे आहे ते रॉडचा अभ्यास जो आहे भूजलधारेवरचा, तसेच नारळाचा अभ्यास जो भूजलधारेवरचा जो आहे, तर आपण तो प्रत्यक्षात फील्डवर किंवा ग्राउंडवर किंवा एखाद्या चालू बोरवर जाऊन सुद्धा आपण तो करू शकतो. तर हे दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की कच्च्या मातीतलं आहे पाणी की दगडातलं कडक रानातलं पाणी आहे किंवा जी ती भूजलधार आहे हे आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आणि तिसरा जो विषय आहे, पडद्याची आरवी जी रुंदी आहे ती आपण काढू शकतो, पण पडदा जो खाली जमिनीमध्ये त्याची खोली किती आहे किंवा किती खोलीतलं पाणी आहे ते आपल्याला लक्षात येत नाही. परंतु पडद्याची आडवी रुंदी जी आहे भूजलधारेची ती आपण काढू शकतो. अशा पद्धतीने 2 किंवा 2पेक्षा जास्त पडदे आपण एकत्र आणून बोरवेलसाठी पाणी देऊ शकतो. त्याच पद्धतीने आता दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे की लोक म्हणतात की जे काही नैसर्गिक स्रोत आहेत किंवा जमिनीचा चढ उतार आहे, जमिनीची ठेवण आहे किंवा काय वनस्पती आहेत, ते असणं म्हणजे पाणी असण्याचं एक लक्षण आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पूर्वी लोक हा पण आधार घेत होते की आपट्याचं झाड असेल, बोरीचं झाड असेल, सौंदडीचं झाड असेल, लिंबाचं झाड आहे त्याच्यावर गुळवेल चढलेला आहे, जवळ वारुळ आहे, किंवा बोरीचं झाड आहे त्याच्यासोबत वारुळ आहे, किंवा सौंदडीचं झाड आहे त्याच्या बाजूला वारुळ आहे, किंवा लोळुंबीचं बेट आहे त्याच्याजवळ वारुळ आहे, किंवा वारुळ आहे वारुळावर बोरीचं झाड उगवलेलं आहे, किंवा तुमचं करंज आहे, करंजाजवळ बोरीचं झाड आहे, जवळ जिवंत वारुळ आहे. काही ठिकाणी लोळुंबीचं मोठं बेट राहतं, काही ठिकाणी उंबराचं झाड आपल्याला पाहायला मिळतं.
जांभळीचं झाड पाहायला मिळतं. काही ठिकाणी आपल्याला रुई जी आहे ती हिरवीगार रुई फुलानं भरलेली, किंवा प्रत्येक ठिकाणी रुई असते. डोंगर वनात असते, शेतीमध्ये रुई असते, माळरानावर रुई असते. परंतु ते रुई असणं याच्यामध्ये पण प्रकार आहेत की भारदार रुई जी आहे, किंवा भारदार आपट्याचं झाड आहे, हिरवागार फुलानं भरलेलं आहे. तर अशा पद्धतीने काय वेगवेगळे नैसर्गिक स्रोत आहेत, किंवा काय जमिनीवर उगवणाऱ्या वनस्पती आहेत. याच्या अनुषंगानं बी काय पॉईंट घेतले जात होते पूर्वी. सध्या पण त्याचं महत्त्व आहे, नाही असं नाही. परंतु भूजलधारा ह्या तपासणे किंवा चेकिंग करणे वेगवेगळ्या माध्यमातून, मग तो नारळ असो, रॉड असो, किंवा लिंबाची आकाराची काडी असो, हातावर दगड घेऊन भूजलधारा चेक करणे असो, किंवा हातावर पाण्याचा तांब्या किंवा हातावर पाण्याने भरलेली कळशी घेऊन भूजलधारा चेक करणे असो. तर हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला भूजलधारा चेक करणे अतिशय गरजेचं आहे. भूजलधाराची खात्री केल्याशिवाय आपण बोरवेल पॉईंट घेणं योग्य ठरणार नाही. तर शेतकरी बांधवांना एवढीच विनंती आहे की त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास असणे, वेगवेगळ्या झाडींचा अभ्यास असणे. काय ठिकाणी सर्वकडं गवत उगवतं, काय एक पॅच असतो त्या ठिकाणी गवतच उगवत नाही. तर अशा पद्धतीने जमिनीचा जो आहे कल जो आहे, किंवा भौगोलिक परिस्थिती आहे, किंवा तिथल्या ज्या नैसर्गिक वनस्पती आहे, वारुळ जिवंत आहेत की काय आहे, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत हा पण अभ्यास विचारात घ्यावा लागतो. आणि महत्त्वाचा जो अभ्यास आहे, समजा तिथे काहीच नाही, झाडी वनस्पती प्लेन क्षेत्र आहे, तर अशा ठिकाणी आपण काय करणार? तर अशा ठिकाणी जे आपलं मेन जे आपले शास्त्र आहे, नारळाच्या साहाय्याने, रॉडच्या साहाय्याने, किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाणी पायाच्या पद्धती आपण वापरतो, ते वापरून आपण बोरवेलसाठी पॉईंट निश्चित करणं गरजेचं आहे. परंतु भूजलधारेचा जो अभ्यास आहे, ज्याचा अभ्यास परफेक्ट आहे, तोच चांगल्या पद्धतीने आपल्याला बोरवेलसाठी पॉईंट देऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला ग्राउंड करावं लागतं, फील्डमध्ये उतरावं लागतं, आणि खूप सारा त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. माहिती असणं, शिक्षण असणे आणि ज्ञान असणे यात फार मोठा फरक आहे. तर हे प्रॅक्टिकल जेवढं तुमचं जास्त, जेवढा तुमचा त्या क्षेत्राचा किंवा भूजलधारेचा जेवढा अभ्यास जास्त राहतो वेगवेगळ्या माध्यमातून, तेवढा तुम्ही परफेक्ट पॉईंट हा देऊ शकता. तर हे थोडीशी प्राथमिक माहिती असणे आपल्याला गरजेचं आहे. आणि शेतकरी बंधूंना एकच विनंती आहे की आता प्रामुख्याने पावसाळा चालू आहे, काय लोक बोरवेल बंद ठेवतात. तर बोरवेल बंद न ठेवता बोरवेल ह्या चालू ठेवल्या पाहिजेत, की जेणेकरून पावसाळ्यात जे पाणी आपल्याला भेटतं, किंवा काय पडद्या राहतात ते पावसाळ्यातसुद्धा आपल्याला बोरवेलला भेटू शकतात, आणि बोरवेल पुन्हा उन्हाळ्यात पण चांगल्या पद्धतीने चालू शकतं. तर पडदे मोकळे व्हायचे असेल, किंवा आपल्याला बोरवेल थोड्या बहुत प्रमाणात पावसात मुजते, तर ते मुजू नये असं वाटत असेल, तर शेतकरी बंधूने आपल्या बोरवेल्स ह्या पावसाळ्याच्या पिरियडमध्ये ह्या आपल्याला जसं शक्य होईल तसं तास, 2 तास, 3 तास अशा पद्धतीने ह्या बोरवेल चालू ठेवायला पाहिजेत. पाण्याचे पडदे मोकळे करायला पाहिजेत. पाण्याचे पडदे त्यांना ब्लॉकेज येतं, ते ब्लॉकेज येता कामा नये. आणि कोणतीही गोष्ट रनिंगमध्ये असेल किंवा ती वापरत असेल तर चांगल्या पद्धतीने चालते. आणि पावसाळ्यात जे पाणी येतं काय बोरवेलला कमी असेल, परंतु जर पावसाळ्यात जर पाऊस चालू असेल आणि आपण बोरवेल महिना, 2 महिने किंवा 15 दिवस बंद ठेवल्या, तर आपल्याला ते मुजण्याची शक्यता आहे, आणि जे पडदे आपल्याला भेटणार आहेत पाण्याचे चालू, ते पण कधी ब्लॉक होण्याची शक्यता राहते. त्यामुळं शेतकरी बंधूंना माझी एकच विनंती आहे की पावसाळ्याच्या पिरियडमध्ये आपल्या बोरवेल्स चालू ठेवाव्यात, जेणेकरून बोरवेल्स मुजणार नाहीत, पडदे मोकळे होऊन जातील पाण्याचे, आणि काही नवीन पडदेसुद्धा आपल्याला त्या बोरवेलला भेटतील, आणि ते भेटल्यामुळं आपलं बोरवेल उन्हाळ्यात खूप चांगल्या पद्धतीने चालू शकेल. तर
सध्या आपल्याला हा जो विषय आहे की सध्या बोरवेल जाऊन चेक करणे क्षेत्रामध्ये सध्या पाऊस चालू आहे, तरी पण आपण ह्या सीझनमध्ये आपण काय 5-6 केस स्टडी करणार आहे की चालू बोरवेलचा अभ्यास कसा आहे ते आपण दिवाळीपर्यंत किंवा नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत आपण करणार आहे. आणि डिसेंबर नंतर आपले प्रामुख्याने हे बोरवेल्स पाडणे किंवा प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन आपण कशा पद्धतीने पाणी वाहतो, पाणी कसं लागतं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचणार आहे. तर असंच भेटूया आपण. तर माहिती आपल्याला कशी वाटली, अभ्यास कसा वाटला किंवा हा अभ्यास जो आहे प्रत्यक्षात आपल्याला क्षेत्रात किंवा फील्डवर जाऊन करणे आहे. तर आपल्याला माहिती आवडली असेल तर माझा जो चॅनल आहे भूजल शोध आणि कृषी जगत त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशाच पद्धतीने आपण नवनवीन माहिती किंवा वेगवेगळी माहिती घेऊन पुढच्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी हजर राहणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, धन्यवाद.